आखीने सकाळ सकाळ काम सांगितलं, धुणं उचलायचं आणि डायरेक्ट मळ्यात जायचं बरं का. 8 दिवस झाली इथं गावात पाणी सुटना. आखीचं म्हणणं आणि डायरेक्ट मळ्यात आलो बायकोला घेऊन. आणि इथं आलो होतं नानाचं एकदम निवांत बसून काम चाललं होतं. कोंबड्यांना खाया प्यायला टाकलं होतं आणि आता कोंबड्या बी सोडून दिलं त्या मोकळ्या पटांगणाला चरायला. कोंबड्या अशा मस्त मोकळ्या पटांगणाला खेळीमेळीच्या वातावरणात चरत होत्या. तोवर इकडं भारतीने पाणी घेतलं होतं हौदातून. पण कोंबडी म्हणली मला ह्याच बादलीतलं पाणी प्यायचं. त्याच्यामुळे तिचं भागल्यावर मग बादली भरवली आणि आपल्या वाट्याला आलं हे बादल्या न्यायचं काम. तर जय बजरंगबली म्हणून आपण पूर्ण केलं. इथं त्याची धुण्याची तयारी चालली होती आणि आंब्याचं झाड आहे बरं का त्याच्या खालीच, म्हणजे पाणी कसं आंब्याच्या झाडाला जाईन. तोपर्यंत आपण काय उद्योग केला का सकाळी जेवलं नव्हतं, आपण आणला होता पोंग्याचा पुडा. ते पोंग्याचा पुडा फस्त केला आणि हे बघा संत्रीचं झाड लावलेत, 5-6 झाडं संत्र्याचे लावलेत आणि सीताफळ येतं ते बी एकदम आता हिरेगार व्हायला लागलेत. पण या 2 झाडांना घोळ केला. हे झाडांना काय झालं या जांभळीच्या कळानाच एकदम सुकून चाललेत आणि वाळून बी गेलेत. आता वाटतंय हे गायब होते आणि काय नो. तेवढ्या वेळात आहे ना कोंबड्यांपाशी थोडं थांबलो आणि बघितलं मॅडम काहीतरी खाऊ राहिल्यात भाऊ. जाऊन बघितलं तर मॅडमचं चाललं होतं कुरकुरे खायचं का. म्हणलं मॅडम आहे का नाही. मॅडम म्हणलं बघा आता तुम्हाला नाही तर कोणाला. लगेच आपल्या हातात देऊन टाकले उरलेले कुरकुरे. आणि आता काम झालं तर सगळं धुणं बिणं वाळलं होतं. आपल्याला घराकडे निघायचं होतं आणि मग बायकोला परत घेतलं आणि बघा गावाकडे वाटा. आणि आजचा दिवस कसा गेला परत आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे. धन्यवाद मित्रांनो.